यस देशमुख साहेब पत्रकार आपण जर पाहिलं तर मॉर्निंग क्रिकेट क्लब कोपर खैराण्याचे एक लेजंडरी खेळाडू देशमुख साहेब आणि पत्रकार मध्ये त्यांचा हातखंडा आहे असे आमचे देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते सुशांत पाटील लाल्याला दिला जातोय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मॅचच्या दिशेने वळूया. तिथे एका बाजूला श्री 11 कुसाईवाडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आंतरिक खुर्द. निखिल सर काय सांगताल? 3 दिवस आपण पाहतो या दोन संघांचा आपण प्रवास ऐकलाय पाहिलाय संपूर्ण 3 दिवस. काय सांगाल मॅच कोणत्या दिशेने जाईल? नक्कीच गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 20-25 ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही पाहत आहेत. एका बाजूला आपण पाहतो मयूर पन्हाळकर ज्या खेळाडूच्या नावावर या क्रीडा स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपण पाहिलं. भरपूर चांगली फलंदाजी, परंतु मयूर वगळता बाकीचे खेळाडू थोडंसं असाधारण प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला अंतरी खुर्द हा संघ देखील आपण पाहतोय एक जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा संघ आहे. मजा येईल या मॅचमध्ये. माझ्यासमोर DD सर आहेत. दिवस क्रमांक 3 या क्रीडा स्पर्धेचा. या क्रीडा स्पर्धेचं एक खास वैशिष्ट्य राहिलं आहे की प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा आयोजित करत असताना प्रत्येक संघाला 4-4 सामने आपण पाहतात, परंतु अजूनपर्यंत हे सिद्ध झालं नाही की कोणता संघ टॉपर आहे आणि कोणता संघ लूजर आहे. त्यामुळे मजा येईल. नक्कीच मजा येईल सर. कारण पाहिलं तर 3 दिवस हे जद्दोजहद 365 दिवस त्या क्षणाची वाट पाहिली की कोणता संघ क्वालिफाय होईल. आतापर्यंत पाहिलं तर सध्याच्या घडीला 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन हा संघ 6 गुणांशी नक्कीच क्वालिफाय केलेला पहिला संघ ठरला आहे. मात्र अजून देखील 3 संघांची आपल्याला वाट पाहावी लागेल. येणारे 2 सामने सांगून जातील की कोणता दुसरा संघ असेल तो क्वालिफाय होईल. यश आहेत गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडवर गौरव, नॉन स्ट्रायकर एंडवर मयूर ज्याच्या पाठमधून या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आलं. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवे डाऊन दी बॉल, फिल्डर पहिल्याच बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलवर विकेट. विघ्नेशने चांगला झेल टिपलाय. इथे धक्का आहे, फलंदाज बाद. श्री 11 आतमध्ये जा. अक्षय मोरे सुरेख असा फलंदाजी केली होती दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याने मिळवला होता. डेडिकेट केला होता मयूर पन्हाळकर याने. आणि मयूर गोरख पन्हाळकर हे नाव जर ऐकलंत ना तर सध्याच्या घडीला ऑल इंडिया आयकॉनच्या पंक्तीमध्ये कोणता खेळाडू 32 शिराळ्याचा बसत असेल ना, पहिलं नाव अग्रगण्य घेतलं जातं विजय पावले सरांचं. आणि त्यांच्यानंतर जर कोणता खेळाडू ऑल इंडिया आयकॉन खेळत असेल ना 32 शिराळ्याचा तर त्याचं नाव आहे मयूर गोरख पन्हाळकर. आणि तोच सध्याच्या घडीला सर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आहे. इथे जर हा संघ जिंकला श्री 11 कुसाईवाडी तर 3 सामने जिंकत तोही क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला अंतरी खुर्द संघ जिंकला तर मजा येईल या लीगला. ओ काय चेंडू टाकलाय. इथे जबरदस्त गोलंदाजी. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं, परंतु त्याचा जास्त तोटा होणार नाहीये. सातत्यानं आपण पाहिलं DD सर नेहमीच ज्या वेळेस कुसाईवाडी संघाची मॅच झाली आहे त्या वेळेस स्ट्रायकर एंडवर मयूर पन्हाळकर आपल्याला पाहायला मिळाला. त्याने आक्रमकतेने सुरुवात करून दिली आहे, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये मयूर नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाज यश आपलं यश संपादित करतोय. 3 चेंडू अतिशय सुंदर त्याने हाताळलेले आहेत. कौतुक त्याचं व्हायला पाहिजे. इथे वेगवान चेंडू. एसटी रक्षण खराब आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिजे आपल्याला. बाईचा इशारा आलाय पंचांचा. चेंडू सीमा पार. SWMPL तर पाहिलं ना सर वय वर्ष 56 अब तक 56 57 58 वर्षाचा जवळजवळ खेळाडू आपण जर पाहिलेत ना मयूर पन्हाळकर यांचे चुलते आपण पाहतोय. यष्टांच्या मागे जालिंदर पन्हाळकर सर यांना आपण पाहतोय. आणि नक्कीच चुलते पुतणे अपोजिट टीममध्ये खेळताना तर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कुठेतरी त्यांना मयूरचा गेम माहिती आहे, त्यानुसार ते प्लॅन आखण्याचा प्रयत्न करतात. मात्र कुठेतरी त्यांच्याकडून चूक झाली आणि त्या चुकीचा भुर्दंड चौकार आलाय. याचा बॉल पुन्हा एकदा सुंदर असा फटका डीप फाईन लेग मध्ये प्रोटेक्शन नाहीये. एक टप्पा का चेंडू सीमारेषेच्या जवळपास. ओ तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त. एकदा बाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ पडझड झाली आणि तिथे क्षेत्ररक्षकाकडून देखील चुका घडताना पाहायला मिळाला. एक सुवर्ण संधी निर्माण झाली होती मयूर पन्हाळकरला बाद करण्याची, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेल्या या चुका आहेत. आणि ज्या वेळेस तुम्ही एखाद्या खेळाडूला क्रिकेटमध्ये जीवनदान द्याल तर तो त्याचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाहीये. 3 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 7 धावा. श्री 11 कुसाईवाडी. नक्की सर, पाहिलं ना, मयूर पन्हाळकरला तुम्ही जीवदान देताय ना, तर कुठेतरी मॅच तुमच्यापासून लांब घेऊन जातो की काय असं म्हणायला हरकत नाही. त्या विकेटसाठी जर विकेटच्या मागे जर पाहिलं ना, कॅचेचा बॅकअप जर पाहिलं ना, 1-2 नव्हे तर तब्बल 4 खेळाडू यष्टीरक्षकाच्या मागे होते. मात्र क्षेत्ररक्षकाने कुठेतरी चूक केली आणि मयूरला मिळत आहे जीवदान. मयूर पाहूया त्या जीवदानाचा कितपत फायदा आता या मैदानात उचलतोय. कारण मयूर पन्हाळकर पाहिलं तर या स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीगमधील पहिलं अर्धशतक, 18 चेंडू पहिलं अर्धशतक आणि खेळपट्टीचं चुंबन घेणारा पहिला खेळाडू ठरला होता. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चूक झाली. कॅच घेण्याचा प्रयत्न होता मात्र अयशस्वी. पुन्हा एकदा मयूरला दुसरं जीवदान मिळत आहे. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी यश या खेळाडूची आपण पाहिली. यश या खेळाडूचा एंड बदलला आणि एंड बदलल्यानंतर भरपूर मोठा फायदा होताना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर देखील टॉप पेज लागताना आपल्याला पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाकडून थोड्याशा चुका नक्कीच घडतायत मैदानाच्या आत. 7 धावा आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 5 षटकांचा सामना आहे. या 5 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावा बनवल्या जातील? जर एका ग्रुपमधील संघांचे समान गुण असतील तर सामने पुन्हा एकदा आपण खेळवणार आहोत. ते किती षटकांचे होणार आहेत ते आपण नंतर डिक्लेअर करू जसं टाइम मिळेल त्यावेळेस. भरपूर महत्त्वाचं म्हणजे नेट रन रेट या स्पर्धेमध्ये नाही आहे. 7 धावा आहेत धावपलकावर. यश याची गोलंदाजी आपण पाहिली अप्रतिम होताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. महादेव कदमने आतापर्यंत जेवढी षटकं टाकलीत ती समालोचन कक्ष एंड कडून टाकलेली आहे. परंतु आता कोपर खैराने एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी महादेव कदम महत्वाचा गोलंदाज आहेत. अनेक आयकॉन फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकणारा हा गोलंदाज, ज्याची कॅपॅसिटी आपण प्रत्येकाला माहिती आहे की माधव काय करू शकतो. तर समोर फलंदाज आपण पाहिला अक्षय, ज्याने 3 बॉलमध्ये 3 धावा बनवल्यात. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना. 2 असोसिएशन एकत्रित आलेत आणि या क्रीडा स्पर्धेचं आयोजन SWMPL 2025 या क्रीडा स्पर्धेचा थरार रणसंग्राम तुम्ही आम्ही पाहतायत. गोलंदाज तयार आहे. फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अक्षयच्या पाठमधून वार येतोय. खणखणी चौकार. स्ट्रायकिंग अक्षय मोरे आपण पाहता. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा तीच दिशा तीच व्यथा. मात्र पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स. सीमारेषे 5 चौकार. मिळतील धावा 4. डान्स विकेट आला. डान्स ओव्हर संपली. डान्स धावपलकावर धावसंख्या 11. 15 धावा आहेत. तिसरा बॉल आणि तिसऱ्या बॉलवर कडक चौकार. एका ओळीत एका लाईनीत हा सलगचा तिसरा चौकार. 4 रन.
सोडली होती ना, तिथून अक्षयने पुन्हा रिस्टार्ट मॅच केली की काय असं म्हणायला हरकत नाही. 4-1-4, 4-2-8, 4-3-12, 4-4-16 होईल का? मात्र गोलंदाज मास्टर माइंड आहे, त्याला देखील माहिती आहे की अक्षयला कसं थांबवायचं. या चेंडूवर विकेट आली तर नक्कीच कुठेतरी जीवात जीव येईल अंतरी खुर्द या संघाच्या. ओ भन्नाट वेगानं चेंडू तिथे यष्टीरक्षकडून चूक करताना पाहायला मिळाली. ओ तिथे रनआउटची संधी होती आणि तिथे एक सिंगल आली बाईच्या रूपानं. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या श्री 11 कुसाईवाडी 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावपलकावर. स्ट्रायकर एंडवर मयूर पन्हाळकर. चांगलाच सामना रंगेल. एका बाजूला फलंदाजीची भरपूर मोठी क्षमता आहे, दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा अस्त्र आहे, म्हणजेच मॅचला मजा येताना पाहायला मिळेल. एका बाजूला मयूर आहे, एका बाजूला महादेव आहे. एका राशीची ही दोन माणसं आहेत, परंतु कोण कुणावर भारी ठरणार ते आपल्याला पाहायचं आहे. मयूर पन्हाळकर ऑन स्ट्राईक. ज्यावेळेस एंड बदललाय गोलंदाज महादेव कदमचा थोडासा महागडा आहे, परंतु हे दोन चेंडू सांगून जातील या मॅच मध्ये काय घडतंय ते आपल्याला पाहायचं आहे. धावपलकावर धावसंख्या 20 धावा आहेत. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम सध्याच्या घडीला आपण पाहतोय. थरार रंगतोय. आजच्या दिवसामध्ये अनेक सामने आहेत. क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खैराने या मैदानावर क्रिकेटच्या पंढरीमध्ये चालू असणारा हा थरार स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 सध्याच्या घडीला तुम्ही आम्ही अनुभवतायत. महादेव गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. स्ट्रायकर एंडवर मयूर. थोडस वेळ टायमर तुमच्यासाठी सुरूच आहे, त्यामुळे वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. महादेव स्ट्रायकर एंडवर मयूर पन्हाळकर. नक्कीच सर. हो इथे पॅक टू बॉलर कॉटन बोर्डची संधी होती, निर्माण केली होती. एक जबरदस्त एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. मित्रांनो, तुम्हाला जर महादेव कदमचा एफर्ट्स आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. एक जबरदस्त एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. जबरदस्त जबरदस्त झेल घेण्याचा प्रयत्न. आणि इथे येस सर, आपण जर पाहिलं ना 3 दिवस आपण ज्यांची सुमधुर वाणी ऐकतोय याच नवी मुंबईतील एक ग्रेट समालोचक सर्वांचे आयडॉल असे विघ्नेशजी मडवी सर यांचा या ठिकाणी आगमन झाल्याने यू मिस आय डेफिनेटली. पुढचा दरवाजा रिकामा ठेवला, मागच्या दरवाजाने चोरी करून गेला. 3 चौकार खाल्ले, 13 धावा आल्या 5 चेंडूवर. मात्र मोठा मासा गळाला लावण्यात यश आलंय. त्याचं नाव आहे महादेव कदम. महत्वाची महत्वाची विकेट. ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला टेलिव्हिजन स्क्रीनवर तुमच्या आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महादेव कदम. शेवटचा बॉल होता त्याच्या कोट्यातील. जास्त शपल झाले. दांडी दाखवली ना, अक्षरशः दांडी वाकवली मयूर पन्हाळकरची. 2-20 धावा. संधी डीजेला. सलग ज्यांच्या माध्यमातून क्लीन अँड क्लिअर क्वांटिटी असे दाखवले जाते असे ओम साई MTCचे सागर फराड, नीरज प्रसन्न आणि संस्कार फराड यांचं सर्वांचं मनापासून कौतुक करावं. तसं DJ रोशन यांचं देखील कौतुक, कारण 3 दिवस झालं सुरेख असं सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहे. आज जर रोशन कुठेतरी बाहेर गेलेत, त्यांचे सहकारी मात्र या ठिकाणी आहेत. आणि सुमधुर संगीत काल जर शेवट जसजसा शेवट होत होता तसं आपल्याला 90च्या दशकामध्ये रोशन घेऊन गेले होते. आणि आज DJ मास्टर देखील आपल्याला आज देखील घेऊन जातील की काय 90च्या दशकामध्ये. आता नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हनुमंत. काल जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये अक्षरशः कहर करणारा हनुमंत आपल्याला पाहायला मिळतोय. जांभळा देवी स्पोर्ट्स पुनवत या संघाचे हनुमंत आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर सागर आपल्याला पाहायला मिळतोय. सागर मुळीक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हे पहा, या स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये आपण जर पाहिलं तर 160 योद्धे लढले भिडले. त्यामध्ये अजून देखील सांगता येत नाही कोण चॅम्पियन होईल, कोण टॉप 3 कोण टॉप 4 सांगता येत नाही. रिव्हर्स अटेम्प्ट, आणि हा रिव्हर्सचा फटका असा आहे ना, लागला तर आबाद नाही तर बरबाद असा फटका आहे सर. 4 धावा याही बॉलवर येताना पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी अक्षय या खेळाडूची राहिली आहे मैदानामध्ये. सागरच्या विरोधामध्ये चौकार त्याच्या पाठमधून आला. धावपलकावर धावसंख्या वाढेल. 24 धावा आहेत. श्री 11 कुसाईवाडी हा संघ मैदानामध्ये खेळतो. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतो.
क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही आम्ही पाहतायत. सागर आहेत गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर इनवर, बॅटर अक्षय. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी कमबॅक मैदानामध्ये करत असताना विकेट फार महत्वाची होती मयूर पन्हाळकरची आणि ती विकेट महादेव कदमने मिळवून दिली. ती विकेट म्हणजेच 10 ते 15 धाबा प्लस, हे फार महत्वाचं आहे. कारण मयूरची क्षमता प्रत्येकाला माहिती आहे, परंतु मैदानामध्ये आता अक्षयला लढावं लागेल. इथे टाकलेला बॉल विकेट केलाय, चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर आणि अक्षयचाही खेळ खतम. अमोल पाटील नाही जबरदस्त झेल टिपला. विकेटवर विकेट येत आहेत आता अंतरी खुर्द या टीमला. 1 मोर विकेट डाऊन. येस थँक्यू डीजे. चला यानंतर होणारा सामना असेल इनिंग ब्रिंग मध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला आनंद शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण, तर दुसऱ्या बाजूला क्रांतिभूमी 82 असा यानंतर होणारा सामना असेल. दोन्ही संघाने तयार राहायचं. कॅप्टन आपल्यासाठी पहिला कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपल्या टॉस केला जाईल. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला सागर आहेत. चांगली गोलंदाजी सागर. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर विकेट देखील त्यांनी मिळवून दिली आहे. महेश आलेत आता न्यू बॅटर मैदानाच्या आत. फुल टॉस, चांगला असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं. टीम श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट क्लब अंतरी खुर्द या टीमचं एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 बाद 25 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. श्री 11 कुसाईवाडी संघ. अक्षयने चांगली फलंदाजी केली, परंतु तेही बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर, बॅटर हनुमंत. तिसरं षटक मैदानामध्ये मार्ग असत आहे. 3 षटकं झाल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली देखील आपण मैदानामध्ये पाठवणार आहोत. 12वे खेळाडू ती ड्रिंक्स ट्रॉली आपण घेऊन जायचे. टाइम तुमचा कॅल्क्युलेट सातत्यानं केला जातोय, यावर देखील लक्ष देणं फार गरजेचं राहील. आयुष पाटील यांचं आपण विशेष कौतुक करू. एक जबरदस्त स्कोरिंग ते सध्याच्या घडीला करतायत. इथे टाकलेला बॉल विकेट केलाय. चेंडू उंच हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. विघ्नेश येत आहेत, बॉल कव्हर करतील. तोपर्यंत 2 धाबा येतील. या बॉलवर 2 धाबांच्या मदतीने कुसाईवाडी संघ जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवर. 3 फलंदाज बाद झालेत. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यांवर बाकीचे 2 ते 3 संघ त्यांचं देखील भवितव्य अवलंबून आहे. इथे कुसाईवाडी संघ जिंकत असेल तर सरळ मला वाटतं 3 सामने जिंकत क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. परंतु श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट अंतरी खुर्द हा संघ जिंकला तर अनेक संघांचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये जिवंत होईल. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी ची मात्र आपल्याला पाहायला मिळते. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त. 9ची सरासरी. 3 बाद 27. श्री 11 कुसाईवाडी संधी देवात.
जसं 5वं षटक संपेल आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचंय. विघ्नेश आलेत आता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. कुपर खैराने एंड कडून गोलंदाजी करतील. विघ्नेश 2 षटक आहेत, 12 चेंडू शिल्लक आहेत. त्या 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाते ते आपल्याला पाहायचं. आपण या गोष्टीचा उल्लेख केला सातत्यानं. या स्पर्धेमध्ये आयकॉन आयडॉल भरपूर चांगले आहेत. व्यतिरिक्त 9 खेळाडूंची कामगिरी, चॉईस प्लेअर देखील भरपूर चांगले आहेत. बाकीच्या खेळाडूंची कामगिरी कशी होती यावर सर्व अवलंबून राहील. पहिलाच बॉल फटका सुंदर आहे आणि धावा देखील अति सुंदर मिळतील. चेंडू सीमा पार येतोय चौकार. धावा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर 32 धावा. श्री 11 कुसाईवाडी 32 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील बॉल आहे फ्री हिट. इथे फ्री हिटचा वापर कशा प्रकारे केला जातो ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर इनवर महेश आहेत, ज्यांच्या पॅटमधून चौकार आला पहिल्याच बॉलवर. चांगला स्ट्रोक त्यांनी सजवला होता. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार आहेत. विघ्नेश पहिला चेंडू सो मात्र नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चला वेळ वेळ कुणासाठी थांबत नाही, हे महत्वाची सूचना आणि टायमर तुमच्यासाठी चालूच आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू फ्री हिटचा बॉल होता आणि पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल आहे. 6 धावा गिफ्ट मध्ये आलेल्या आहेत टीम श्री 11 कुसाईवाडी संघासाठी. धापलकावर 3 धावा. 3 षटक झालेले आहेत. 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. 3 कॅमेरामन आहेत या क्रीडा स्पर्धेत. 3 अंपायर आहेत या क्रीडा स्पर्धेत. इथे चेंडू हवेत. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल होता. एक वेळेस ज्या क्षेत्ररक्षकाने कॅच पकडला त्यांना असं वाटलं की इथे विकेट मिळाली आहे. त्यांनी सेलिब्रेशनला सुरुवात केली होती, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून चेंडू डॉट आला. 3 बाद 33 धावा. 3.1 षटकाचा खेळ समाप्त. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. 50 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. महेश चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला विघ्नेश कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. विघ्नेश आणि नो बॉल हे समीकरण सातत्याने राहिलं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. विघ्नेश कालच्या दिवसामध्ये फ्रंट फूट नो बॉल त्याने 2 हाताळले. आज पहिलं क्षेत्ररक्षण चुकीचं सजवलं, त्याचा नो बॉल. हो इथे फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे महादेव बॉलवर येतील. एकच सिंगल. वेलफील्ड चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव आली. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 3 बाद 34 या धावफलकावर. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत सध्याच्या घडीला 4थं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस. फटका अतिशय सुंदर. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक. ओ तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एकच धाव. 1च्या जास्त काहीच नाही. चांगलं कमबॅक राहिलं विघ्नेशचं. धापलकावर धावसंख्या 35 35 धावा. तीन बाद 35 धावा. धापलकावर ज्या मात्र आपण पाहतायत. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केला उंच हवेमध्ये. बॉल डाऊन दी बॉल फिल्डर. ओ एपर्ट्स भरपूर चांगले आहेत. भरपूर चांगले एपर्ट्स आहेत. एक सिंगल आली आणि नो बॉल. फ्रंट फूट नो बॉल. नो +2. 3 धावा या बॉलवर येतील.
धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय जाऊन पोहोचेल ती 38 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट. सातत्याने विघ्नेश कडून भरपूर मोठ्या चुका होत आहेत. स्ट्रायकर इनवर बॅटर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. महेशला चांगला खेळ राहिला. महेशचा 5 चेंडू 8. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. फ्री हिटवर जास्त मोबा दिलेले नाही विघ्नेश या गोलंदाजाने. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 39. 39 धावा. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. श्री 11 कुसाईवाडी 50+ जाण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूला श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट क्लब अंतरी खुर्द 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल. ज्या प्रकारची सुरुवात होती नंतर कमबॅक झालं. गोलंदाज विघ्नेश गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर येथे हाताळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या 39. लॉस ऑफ 3. श्री 11 कुसाईवाडी बॅक टू बॅक पहिले 2 सामने त्यांनी जिंकले. तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि आता चौथा सामना ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात. दुसऱ्या बाजूला अंतरी खुर्द संघाची सुरुवात जबरदस्त झाली. पहिला सामना ते जिंकले परंतु बॅक टू बॅक 2 सामने ते पराभूत झालेत. इथे रनआउटची संधी. फलंदाज रन आउट. षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. दुसऱ्या बाजूला श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट क्लब अंतरी खुर्द या टीम कडून कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. महत्वाचं षटक. विघ्नेशने जरी 2 नो बॉल टाकले असतील तरी धावा फक्त 12 खर्च केलेला. चांगली गोलंदाजी राहिली विघ्नेशची. धावफलकावर धावसंख्या 39. फलंदाज बाद 4. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार. पवार की पावर ते दाखवणार का ते आपल्याला पाहायचं. दुसऱ्या बाजूला महेश चांगला खेळ महेशचा राहिला. 6 बॉलमध्ये त्याने 9 धावा बनवल्यात. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. अमोल पाटील यांच्या हातामध्ये चेंडू. अमोलने क्षेत्ररक्षण आज भरपूर चांगलं केलंय. आत्मविश्वास त्यांचा चांगला वाढलेला आहे. आता गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते अमोल पाटील यांच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायचं. आनंद शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण आणि क्रांतिभूमी बिळाशी सेकंड कॉल आहे तुमच्यासाठी. आपण लवकरात लवकर टॉससाठी संपर्क साधायचा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर अमोल पाटील. बरोबर वेळेमध्ये 4 षटकं जे मात्र कंप्लीट केलेले आहेत अंतरी खुर्द या टीमने. शेवटचं षटक अमोल आलेत आता गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिला अमोल पाटीलचा. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव सो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावा आहेत धावफलकावर. 4 फलंदाज बाद आहेत. अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीत अमोल. अमोलचा बॉल बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक महादेव. एफर्ट्स भरपूर चांगले आहेत महादेव या खेळाडूचे. तिथे रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट होऊ शकला असता तिथे. इथे फलंदाज रनआउट आहे परंतु धावा किती आल्या ते आपल्याला पाहायचं. 2 धावा प्लस रन आउट. फलंदाज बाद. अक्षय पवार 0ची शिकारा. विदाउट बॉल फेस आउट होताना आपल्याला पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते आता गणेश पाटील. विकेटची संधी होती. यष्टीरक्षकाकडून चुका झाल्या तेच ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तदनंतर अमोल पाटील कलेक्शन चांगलं राहिलं आणि तिथे अक्षय यांना रनआउट करण्यात आलेलं आहे. आपल्या कव्हर धावसंख्या सध्याच्या घडीला 5 बाद 41. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. त्या 4 बॉलमध्ये किती धावा बनल्या जातील तेही आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर अमोल.
इथे बिगिट केलाय, चेंडू उंच हवेत, डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच झाला आणि फलंदाज बाद. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की अमोल पाटील क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये पकडलेले झेल, क्षेत्ररक्षण करत असताना पकडलेले बॉल, त्याचा आत्मविश्वास वाढलाय आणि ज्या ज्या वेळेस गोलंदाजी मार्कवर त्यांना बोलवलंय तिथे अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेट आली आहे, धापलकावर धावसंख्या 5 बाद 6 बाद 41. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल टू गो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाबू दाखल होतील. 3 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडवर सध्याच्या घडीला. बाबू बेबले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 6 बाद 41. ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला टेलिव्हिजन स्क्रीनवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये, तिथे कॅमेरा वर्क भरपूर चांगलं राहिलं. संस्कार त्याचंही कौतुक व्हायला पाहिजे. सहा बाद 41. इथे टाकलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा जर आपल्याला पाहायचं काय घडतंय, मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत आहे. तिसऱ्या पंचांची मदत. बाकीचे खेळाडू आपण लगेचच आपापल्या जागेवर जायचं. जो काही डिसिजन असेल तो आपण लगेच कळू. आउट की नॉट आउट. OUT फलंदाज बाद. खास करून आमचे कॅमेरामन नीरज यांचंही कौतुक. जबरदस्त कॅमेरा वर्किंग करतायत सध्याच्या घडीला नीरज, संस्कार, ओमसाई. MTC लाईव्हला खास करून सुगीचे दिवस आणणारे आमचे कॅमेरामन आहेत. न्यू बॅटर आता मैदानामध्ये रुपेश दाखल होतील. 7 बाद 42 धावा आहेत धावफलकावर. सागर एक मिनिट. बिगिट फटका दमदार आणि धावा ही दमदारच मिळतील. चेंडू सीमा पार, येतोय षटकार. 47 47 धावा आहेत धावफलकावर. गणेश पाटील, पाटलांची पाटीलकी गाजवणारा हा षटकार आपण पाहिला. 47 धावा. शेवटचा चेंडू, अंतिम बॉल आणि इथे टाकलेला हा चेंडू. बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नकार दिला. एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर 48 धावा आहेत. लेगबाईचे ही सिंगल. 48 धावा विजयासाठी 49 धावांचं लक्ष. चला टॉस साठी संपर्क साधा. येस, कालच्या शेवटच्या सत्रामधील जो एक सामना शिल्लक होता, एका बाजूला आनंद शिपिंग लॉजिस्टिक चरण आणि दुसऱ्या बाजूला बिळाशी वॉरियर्स, जो कालच्या दिवसातील शेवटचा सामना आपण अंधाराअभावी खेळवला नव्हता. पहिल्या दिवशीचा एक शेवटचा सामना राहिला होता. एका बाजूला आनंदी शिपिंग लॉजिस्टिक तर दुसऱ्या बाजूला बिळाशी वॉरियर्स असा हा सामना. येस, मी देशमुख साहेबांना विनंती करतो. येस दादा, या त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही चमचमत्या ट्रॉफी बरोबर कूलर देखील स्पॉन्सर केले जाते. बेलदारवाडीचे मस्कर साहेब यांना देखील विनंती करतो, आपण देखील या. युवा उद्योजक आहेत. येस, टॉस कॉबोस या मंचावर स्वागत आहे. पहिल्या दिवसातील शेवटचा सामना राहिला होता, तो म्हणजेच एका बाजूला आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक, दुसऱ्या बाजूला बिळाशी असा सामना होता. येस,
आपण 3 सामने खेळलाय, 2 सामने जिंकलाय. आपला चौथा सामना असेल. 1 लॉस झाला आपण. आणि आनंदी शिपिंग आपण 3 सामने खेळलाय, चौथा सामना आहे, त्याच्यामध्ये 2 सामने आपण जिंकलाय, 1 जिंकलाय. म्हणजे हा आपल्याला विजयाचं हा आपल्याला सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. मगाशी कोणी टॉस उडवला? येस बोथ कॅप्टन या. एका बाजूला संदीप गायकवाड सर, दुसऱ्या बाजूला स्वप्नील उंडाळकर, एका बाजूला हातेगावचा स्टार खेळाडू जो खास लातूरवरून या ठिकाणी खेळायला आले आपले ही चषक, तर दुसऱ्या बाजूला संदीप गायकवाड एक युवा उद्योजक ज्यांना सर म्हणून संबोधलं जातं. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा. कोण मागेल? येस आनंदी शिपिंगचा कॉल असेल. काटासा कॉल आहे आणि छापा. येस स्वप्नील टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? पहिल्यांदा आम्ही फिल्डिंग घेऊ, कारण इथं चेसिंग खूप छान होतं आहे. विकेट पूर्णपणे चेसिंगसाठी साथ देते, त्यामुळे आम्ही पहिली फिल्डिंग घेऊ. नक्कीच. समोरील संघामध्ये कोणत्या खेळाडूला टार्गेट कराल? लिजंड एकच आहे, 2 लिजंड आहेत. अमोल पवार, दुसरा आहे संदीप गायकवाड. हेच सध्या फॉर्ममध्ये आहेत. शक्यतो करून आम्ही यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करेन. येस संदीप सर, समोरचा संघ भन्नाट अशा फॉर्ममध्ये आहे, त्यांना किती धावांचं टार्गेट देताल आणि कोणत्या असा गोलंदाज आणि फलंदाज आहे त्याचा विश्वास तुमच्यावर असेल? आम्ही त्यांना 60+ टार्गेट देऊ. आमच्या टीममधील तसं कोणाचं वैयक्तिक नाव घेता नाही, कारण सगळेच चांगले आहेत. सगळ्यांचा चांगला कामगिरी झाली तर आम्ही नक्कीच विजय प्राप्त करू. आणि दोन्ही संघांना हा महत्त्वाचा सामना आहे. आणि न्यूज फ्रॉम द सेंटर, BRC वॉरियर्स वन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स, जिथे जोडले जातील आशिषजीत चोरगे सर. धन्यवाद रेड्डी सर. आणि ज्यांचा आवाज आपण ऐकलात पहिल्या इनिंगसाठी अर्थातच निखिल डी ठोंबरे सर यांच्या आवाजातून पहिल्या इनिंगचा रंजकदार अशी वाणी आपण ऐकलीत. सर्वांना शुभ सकाळ, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. उभ्या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानसमुद्र करतो. मी अशी चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन व वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 लक्ष्य आहे 49 धावांचं. 49 धावा करायचे आहेत. येणारे 30 बॉल आणि 49 टार्गेट सेट केले. अर्थातच कुसाईवाडी या टीमने समोर अंतरी खुर्द या टीम समोर, जिथे टॉस जिंकत असताना श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आमंत्रित केलं होतं श्री कुसाईवाडी या संघाला. बॅटिंगसाठी बॅटिंग करत असताना 49 धावांचं टार्गेट. पहिला बॉल मयूर यांचा, पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल मात्र जरूर पाहायला मिळतोय. बीट करण्याचा प्रयत्न होता, मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. बॉल अगदी बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो पहिला बॉल डॉट. एक जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतात. 2 धाब्याचा प्रयत्न अगदी सहजरित्या होत असताना मात्र पाहायला मिळतोय 2 धाबा नक्कीच धावफलकावरती ऍड होतील. खातं अकाउंट देखील ओपन होत आहे टीम अंतरी खुर्द या संघाचं. ज्या पद्धतीने आपण जर पाहायला गेलं तर या 2 संघांमधली ही लढत एका बाजूला आपण पाहायला गेलं तर स्ट्राईक एंडला मात्र बॅटर पाहायला मिळतोय. अर्थातच विक्रम, नॉन स्ट्राईक एंडला अमित. हो यावेळेस मात्र पहा हुक करण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल चाललाय, अगदी साईड स्क्रीनला इथे धडक देतोय. नशिबाचा चौकार अगदी जोरात पाहायला मिळतोय. जोरकस प्रहार जरूर केला होता, परंतु आपण जर पाहायला गेलं 2 क्षेत्ररक्षक अगदी रेस लागली होती, परंतु शेवटी आपण जर पाहायला गेलं तर बॉलने रेस जिंकली आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर अगदी फाईन लेग रिजन कव्हर करणारा हा मात्र चौकार लॉंग स्टॉपला पाहायला मिळाला. मयूरवरती आक्रमण चढवलं गेले.
यस चेक आपण या ठिकाणी आपण एक व्यासपीठावर करूयात विशेष सत्कार ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल खेळाडू असेल त्याला जो कूलर दिला आहे असे विकास मस्कर बेलदारवाडीचे युवा उद्योजक त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतायत. तर करमाळी संघाचे शिवकुमार यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये जावं पाहावं लागेल की कारण नक्की या बॉलवरती नेमकं घडलंय तरी काय. बघा पंचांचा निर्णय हा अंतिम राहील असं आयोजक सांगतायत. यस आपण जर पाहिलं तर बाहेरील पंच आहेत MCA लेवलचे पंच आहेत आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. त्यांनी जो निर्णय दिला आहे तो आपल्या सर्व खेळाडूंना मान्य करावा लागेल याची सर्व खेळाडूंनी आणि संघ मालकांनी त्याची दक्षता घ्यायची आहे. अंपायर या बॉलवरती काय आहे आम्हाला सांगा. डॉट बॉल आहे व्हाईट बॉल आहे. येस व्हाईट बॉल आहे. वन फॉर दी ओव्हरचा इशारा देखील जरूर दिला गेलाय मयूरला. खुला टाकलेला बॉल यॉर्करचा प्रयत्न बुंद्यात टाकला होता. वेगाने धाव कंप्लीट होते. टप्पा थोडासा पुढे ठेवला होता. चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून कमबॅक केलंय. एक मोठा प्रहार आला होता परंतु त्यानंतरचा कमबॅक जरूर चांगला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करून ठेवण्याचं काम मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून होतोय. जिथे चांगलं षटक हाताळतोय पहिल्या षटकामध्ये. स्ट्राईक रोटेट झाली अमोलकडे स्ट्राईक. फ्लिप केलाय. फ्लिक ऑफ द रिस्क. फाईन लेग रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप शोधून काढलीये. रिकाम्या जागा भरा. आलाय तो चौकार. 4 धावा. हलक्या हाताने ढकलून दिलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती ओमसाई MTCच्या माध्यमातून सागर फडाड आणि टीम. अर्थातच आज आपण जर पाहायला गेलं तर कॅमेरामॅन नीरज प्रसन्न आणि संस्कार यांच्या माध्यमातून एक चांगली टेलिकास्ट ओमसाई MTCच्या माध्यमातून. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटला ब्रश झालाय. फलंदाज बाद. एक तेरी एक मेरी जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न आहे आणि तेच केले मयूरने. चला नवीन बॅटर लगेच पाठवा. वेळेचा निर्बंध आहे आजच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसातले लॉट्स आपल्याला क्लिअर करायचं आहे. आपण जर पाहायला गेलं तर सलग 3 दिवसीय ही लीग फॉर्मॅट मधली क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. आज आपण जर पाहायला गेलं तर 2 असोसिएशन एकत्रित येऊन ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचं काम या दोन्ही असोसिएशननी केले. 2 असोसिएशनना एकत्रित आणणारी ही क्रीडा स्पर्धा स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025. चर्चा भरपूर राहिली या क्रीडा स्पर्धेची. पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेले तर पहिलं षटक समाप्त झालंय. 12 धावसंख्या. लॉस ऑफ दी 1 विकेट. 12 धावसंख्येवरती यस प्रसन्न जरासा कॅमेरा आपण व्यासपीठावरील कॅमेरा टर्न करायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षकांसाठी आपल्याला ज्यांनी कूलर्स स्पॉन्सर केलेत असे मस्कर साहेब विकासदादा मस्कर बेलदारवाडीचे युवा उद्योजक त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मी शिवकुमार यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे दुसरं षटक हाताळण्यासाठी अक्षय आलाय. अक्षय पवार. पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय अक्षय पवारच्या माध्यमातून. विक्रम स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतोय. हो आणखीन एक चांगला बॉल. अकुट टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती. प्रॉपर जजमेंट जुळत नाहीये. आतापर्यंत 2 बॉल अगदी चांगले हाताळले. 2 डॉट बॉल येत असताना आणि मान्यवरांचा युजली सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. अनेक मान्यवर मंडळी मात्र या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच जोडली जाते. हो हो इथे समोरच्या दिशेने फटका तर चांगला आहे आणि अगदी या लॉंग ऑफ मध्ये चांगला झेल इथे पकडण्याचा. यस काय घडलंय आणि स्वतः क्षेत्ररक्षक सांगतोय हो
माझा पाय अगदी लाईनीला टच झालाय, ही इमानदारी आहे, हे दाखवून दिलंय. यस चेक. तसेच देशमुख साहेब एक पत्रकार आहेत, त्यांचा सत्कार बाळकृष्ण पाटील दादा यांना विनंती करतो की देशमुख साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. सर मैदानाच्या आतमध्ये घडलं काय, तर ही खेळाडू वृत्ती आहे सर. आशिष सर, खेळाडूने स्वतः हात वर करून सांगितलं की हा षटकार आहे. वाह 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 भाई वाह, बॅक टू बॅक 2 षटकार. आशिष सर, काय सांगाल या 2 षटकारांबद्दल? अप्रतिम जबरदस्त फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हे आधीच्या बॉलवरती लॉंग ऑफ रिझन मध्ये खेचला, या बॉलवरती लॉंग ऑन रिझन मध्ये अगदी सलगचे 2 मोठे फटके. अर्थातच बॅटिंग करणारी टीम अंतरी खुर्दच्या माध्यमातून विक्रम कदम दाखवतोय दम, आपल्या बॅटमधून दम दाखवावा लागेल, कारण ही मॅच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट मॅच मध्ये अगदी चांगली कामगिरी करत असताना परंतु गोलंदाजाचा जर का विचार केला अक्षय, पॉवर जनरेट करावी लागेल. हो इथे बिग हिट केलाय, हुक केलाय बॉलला, डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या आवाक्या बाहेर बॉल चालला, एक टप्पा घेत बॉल सीमा पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार. काय बॅटिंग लाईन राहिले, 2 मोठे फटके, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, एक षटकार आला आणि त्यानंतर मात्र हा अगदी चौकार मात्र जरूर पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. षटक क्रमांक इथे आपण जर पाहायला गेलं तर दुसरं समाप्त झालंय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेलं तर 28, लॉस ऑफ दी 1 विकेट. अगदी चांगली बॅटिंग लाईन मात्र जरूर पाहायला मिळते. अर्थातच टीम अंतरी खुर्द यांच्या माध्यमातून दोन जर षटकार संघ मालक यांच्याकडनं अर्थातच राम पाटील आणि राम पाटील साहेबांकडनं दोन षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय विक्रम याच्यासाठी, कारण ज्या पद्धतीने मात्र हा षटकार खेचले गेले. चला मॅचला थोडीशी स्पीडअप घ्या, कारण वेळेचा निर्बंध आहे, त्यामुळे विनंती करणे की थोडंसं फास्ट घ्यायचंय. टायमर सुरू आहे बघा, वेळेचा निर्बंध आहे. महेश पवार आलाय गोलंदाज स्ट्राइक वरती. स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळतोय अर्थातच यश पाटील. बघा फिल्डिंग करणारी टीम खूप भरपूर वेळ घेताय, तुम्ही वेळ खर्च करताय, कारण चला मॅचला सुरुवात होईल. तिसऱ्या षटकासाठी मात्र महेश आलाय. स्ट्राइक एंडला आपण यश पाटीलला बघतोय. हो इथे चांगला बॉल डिलिव्हर केलाय. अकूट टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, प्रॉपर जजमेंट जुळत नाहीये. बिट करून सरळ पाठीमागे मयूरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. आलाय तो डॉट बॉल. पहिला बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. अर्थातच स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 चं हे भव्य दिव्य पर्व. पुढचा बॉल अगदी डिफेंड केलाय. अगदी चांगला सन्मान देत असताना मात्र हलक्या हाताने ढकलून दिलाय. शॉट पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. तिथे चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. स्ट्राइक रोटेट झाली एक धाव घेऊन, कारण अक्षयने यशने मात्र चांगलं रणनीती आखली, कारण स्ट्राइकवर विक्रमला आणणं महत्वाचं होतं आणि विक्रमला आणलंय स्ट्राइकवर. आणि तिथे एक जबरदस्त स्ट्रोक, एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. अगदी आमच्या समालोचन कक्षाला मात्र मानवंदन देणारा मात्र हा चौकार स्वरूप पाहायला मिळतोय विक्रमच्या बॅटमधून. विक्रमी खेळी मात्र पाहायला मिळते. विक्रम कदम सातत्याने दाखवतोय दम, तो विक्रम कदम.
आता समीकरण जर पाहायला गेलं तर येणारे 15 बॉल आणि 16 धावांची गरज. 15-16चं समीकरण. का मॅच रंगली आहे, जिथे प्रत्येकाच्या नजरा या मॅच वरती होत्या, कारण ही मॅच प्रत्येकाला इम्पॉर्टंट होती. सर्व सामने जिवंत ठेवण्याचं काम या मॅच मधून मात्र जरूर पाहायला मिळतंय. कोला टाकलेला बॉल खोदून काढलाय, मनगडाचा वापर केलाय. लॉंग ऑन तैनात आहे, चुकी झाली आहे, फंबल झाले जरूर, परंतु विकेट किपर एंड कडे थ्रो केलाय. वेगाने 2 धावा कंप्लीट. चुकी झाली आहे, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटरकडनं पाहायला मिळते. 2 धावा अगदी कंप्लीट होत असताना जरूर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर श्री 11 कुसाईवाडी. या 2 संघांमधली ही लढत जरूर पाहायला मिळते. 49 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने कंप्लीट करण्याचा मानस. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि इथे काय घडलंय, चुकी झाली आहे आणि हा षटकार मिड विकेटला. 6 धावा, अप्रतिम स्ट्रोक. विक्रम थांबायला नाव घेत नाहीये. फुल टॉस बॉल होता, फुल टोल वसूल केलेला आहे. या बॉल वरती षटकार, चुकी झाली याही बॉल वरती. इथे खोदून काढलाय, मनगडाचा वापर पुन्हा एकदा करत असताना एकच धाव. सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 42. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने मात्र आपण जर पाहायला गेलं तर तीन षटकांचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 42ला 1. आता येणारे 12 बॉल आणि 7 धावांची गरज. 12 चेंडू 7 धावा असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जास्त वेळ घेऊ नका, मॅचला लगेच सुरुवात करा. सहा चेंडू 7 धावांची गरज. 12 बॉल 7 धावांची गरज. जे 6 चेंडू होते, ज्या पद्धतीने तुम्हाला आता ह्या 6 बॉल मध्ये अगदी कारनामा करून दाखवावं लागेल. गोलंदाज मात्र गणेश आलाय. 6 बॉल अचूक टप्पा, अचूक लाईन वरती हाताळावं लागेल. जर हे षटक अगदी चांगलं राहिलं तर अंतिमच्या षटकामध्ये कुठेतरी दबदबा पाहायला मिळेल. गोलंदाजी करणारी टीम अर्थातच श्री 11 कुसाईवाडी यांच्याकडनं गोलंदाजी चांगली करावी लागेल. दबाव मात्र समोरची टीम, बॅटिंग करणारी टीम अंतरी खुर्द वरती राहू शकतो. या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखल्या तर. 12 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्राइक नेटला विक्रम. चांगला बॉल. अपील देखील चांगली पाहायला मिळाली. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. एक धाव मात्र जरूर आली. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक यश पाटील यांच्याकडे. येणारे 11 बॉल 7 धावांची अजूनही गरज आहे. 11-6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतंय. ऑन साइडला अगदी वळवलाय बॉलला. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होत नाहीये, परंतु अगदी आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे. चुकी. क्षेत्ररक्षक पडतायत कमी आणि इथे 4 धावांची हमी. येतोय चौकार. फक्त विजयासाठी आता 2 धावांची गरज आहे. यशच्या बॅटमधून एक दमदार स्ट्रोक मात्र जरूर पाहायला मिळाला. सामना पूर्णपणे अगदी आपण जर पाहायला गेलं ना तर श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द या टीमकडे मात्र झुकताना मात्र पाहायला मिळतोय. 2 धावांची गरज. राम पाटील, सुरेश मुळीक आणि त्याचबरोबर भाऊ सो पाटील यांच्या मालकीचा संघ. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही इथे विजयाची धाव आणि 2 धावेने मात्र अगदी सामना अगदी जिंकत असताना टीम श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द हा सामना जिंकलाय. हाडलक पाडलक टीम श्री